श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले कार्तिक महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. पद्मपुराणात कार्तिक महात्म्य वर्णिलेले आहे. यामध्ये भगवान विष्णू म्हणतात, सर्व महिन्यात कार्तिक महिना, तिथींमध्ये एकादशी आणि वृक्षांमध्ये तुळस ही मला अतिप्रिय आहे. त्यामुळे विष्णूंना प्रिय असा कार्तिक महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पद्मपुराणानुसार याचे धार्मिक महत्त्व काय आहे हे आपण पाहूया. एक म्हणजे या महिन्यात कार्तिक स्नानाला महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात पहाटे गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते आणि यामुळे पापांचा नाश होतो, मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. दुसरे म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच कार्तिक प्रतिपदेला, ज्याला बलिप्रतिपदा असे म्हणतात, तो दिवाळीचा पाडवा असतो, तर द्वितीयेला भाऊबीज असते. याविषयीची माहिती आपण पुढील भागात स्वतंत्रपणे जाणून घेणार आहोत. तिसरे म्हणजे कार्तिक शुक्ल एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी योग निद्रेतून भगवान विष्णू जागे झाल्याचे मानले जाते. त्यामुळे या एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. चातुर्मासात सुरू केलेल्या व्रतांची सांगता या दिवशी पूर्ण होते. तिसरे म्हणजे भगवान विष्णूंच्या निद्रावस्थेत बंद असलेली शुभ कार्ये एकादशीनंतर सुरू होतात. याची सुरुवात तुलसी विवाहाने होते. कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी श्रद्धेने तुळशी विवाह साजरे केले जातात. चौथे म्हणजे कार्तिक पौर्णिमेला दीप लावण्याचे विशेष महत्त्व आहे. मंदिरे, घरे, तळी या ठिकाणी दिवे लावले जातात. हे दीप प्रज्वलन शिवाला समर्पित असते. याची शिवपुराणातील कथा अशी: त्रिपूर नावाच्या नगरीत 3 असुर होते. त्यांनी आपली नगरी 3 गड्यांनी अजिंक्य बनवली होती. त्यांच्या उन्मत्तपणाला सर्वजण कंटाळले होते, म्हणून भगवान शिवाने त्यांचा एकाच दिवशी वध केला. तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. त्यावरून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. या प्रित्यर्थ दैवांनी आनंद उत्सव साजरा केला, म्हणून याला देव दिवाळी असेही म्हणतात. पाचवे म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असते. या नक्षत्रावर कार्तिक स्वामींच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. भगवान शिवाचे पुत्र असलेले कार्तिक स्वामी हे दैवांचे सेनापती आहेत. या दिवशीच्या त्यांच्या पूजनाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते. पाचवे म्हणजे कार्तिक महिन्यात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले, म्हणून गोवर्धन पूजा आणि त्याचबरोबर अन्नकूट करण्याची प्रथा देखील याच महिन्यात आहे. काही पुराणांनुसार कार्तिक महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला देवी अन्नपूर्णेची जयंती साजरी केली जाते. एकंदरीत अतिशय पवित्र असा हा कार्तिक महिना, त्याची सुरुवात 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीच्या पाडव्याने कशी केली जाते ते पाहूया कार्तिक भाग 1 मध्ये. धन्यवाद.